विधानसभा निवडणुकीमध्ये तालुक्यातील मतदारांनी मतदानाचा हक्क मोठ्या प्रमाणावर बजावावा यासाठी प्रशासकीय यंत्रणा विविध उपक्रम राबवून मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सध्या प्रयत्न करीत आहे। चोपडा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी तालुकाभरामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत। रांगोळी स्पर्धा, मॅरेथॉन स्पर्धा, चोपडा पंचायत समितीपासून मतदान जनजागृतीसाठी मॅरेथॉन रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीमध्ये तहसीलदार भाऊसाहेब थोरात, गट विकास अधिकारी महेश पाटील, गट शिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांच्यासह पंचायत समितीचे कर्मचारी, शिक्षण विभागाचे कर्मचारी आणि खासगी शैक्षणिक संस्थांचे शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते। आपल्याला माहिती आहे, आपण लोकसभेला आताच मतदान केलेलं आहे आणि आता विधानसभेसाठी आपण मतदान करणार आहोत। येत्या 20 नोव्हेंबरला पूर्ण महाराष्ट्रात आपल्या विधानसभेसाठी मतदान होत आहे आणि मतदानाचा टक्का वाढावा, मतदानासाठी लोकांनी बाहेर पडावं आणि आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा यासाठी माननीय जिल्हाधिकारी, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आम्हाला निर्देश दिलेले आहेत आणि त्यानुसार आपण चोपडा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे उपक्रम राबवत आहोत। याच्यामध्ये रांगोळी स्पर्धा असेल, विद्यार्थ्यांद्वारे संकल्पपत्र असेल, मॅरेथॉन स्पर्धा असेल, बाईक रॅली असेल, हे आपण आयोजित करतो आहोत। याच्यामध्ये एकच उद्देश आहे की जाणीव जागृती व्हावी आणि आपले जे मतदार आहेत त्यांनी 20 नोव्हेंबर रोजी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि सुजाण नागरिकाचं कर्तव्य बजवावं, हा याच्या मागचा उद्देश आहे। आपल्याला माहिती आहे की लोकशाही सशक्त करण्यासाठी मतदानाची प्रक्रिया अतिशय महत्त्वाची आहे आणि तो 5 वर्षात येणारा जो आहे उत्सव, आपण लोकशाहीचा उत्सव म्हणू शकतो, तो आता 20 नोव्हेंबरला येतो आहे। मी सर्व नागरिकांना, मतदारांना विनंती करतो की आपण 20 नोव्हेंबर रोजी आपल्या विधानसभेला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि आपली लोकशाही सशक्त करावी। धन्यवाद। आज आपण चोपडा शहरात आणि चोपडा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे। याच्यामध्ये आपले निवडणूक निर्णय अधिकारी असतील, पाटोळे साहेब असतील, तहसीलदार थोरात साहेब असतील, पंचायत समितीचे सर्व अधिकारी कर्मचारी असतील, शिक्षण विभाग असेल आणि चोपडा शहरातल्या सर्व खासगी माध्यमिक शाळा आणि विद्यार्थी हे सहभागी झालेले आहेत। आपण पंचायत समिती चोपडापासून ही मॅरेथॉन सुरू करणार आहोत आणि जो आपल्याला नेमून दिलेला मार्ग आहे शहरातून, तो तिथून आपण मॅरेथॉन स्पर्धा तिथून त्या मार्गस्थ होणार आहे आणि परत इथंच समारोप होणार आहे आपल्या पंचायत समितीकडे।